कोई भी सपना साकार करने के लिए सबसे जरूरी है सही कोच का होना। चुनिए राज मुद्रा एकेडमी बाय कदम सर को और करे अपने कम्पिटिटिव एमपीएससी का सपना साकार। डाउनलोड द ऐप नाउ। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रोफेसर दिनेश कदम पाटील सर या यूट्यूब चॅनलवर महाराष्ट्रातील सर्व तमाम विद्यार्थ्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत। मित्रांनो, आज इयत्ता 5वी आणि 8वी स्कॉलरशिपचे पेपर झालेत। त्यामध्ये पहिला पेपर झालेला आहे आत्ता नुकताच आणि या पहिल्या पेपरची आपण उत्तरपत्रिका पाहणार आहोत। प्रस्तुत व्हिडिओमध्ये इयत्ता 5वी स्कॉलरशिप पेपर क्रमांक 1 उत्तरपत्रिका पाहणार आहोत। तर सुरू करूया आजचा व्हिडिओ। तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अद्याप जर माझं चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनल त्वरित सबस्क्राईब करून घ्या। तर मित्रांनो, इयत्ता 5वीचा जो काही स्कॉलरशिपचा पेपर झाला नुकताच त्याची उत्तर तालिका आपण पाहणार या व्हिडिओमध्ये आणि संध्याकाळी इयत्ता 8वीच्या पेपर 1 आणि पेपर 2च्या उत्तर तालिका याच यूट्यूब चॅनलवर तुम्ही पाहू शकता। म्हणून मित्रांनो, स्पर्धा परीक्षेविषयी अपडेट मिळवण्यासाठी आणि स्पर्धा परीक्षेच्या परिपूर्ण तयारीसाठी आमच्या चॅनलला तुम्ही अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनल त्वरित सबस्क्राईब करून घ्या। आता वेळ न घालवता मित्रांनो, पाहूया उत्तर तालिका इयत्ता 5वी स्कॉलरशिप पेपर क्रमांक 1। तर बघा मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल प्रश्न क्रमांक 1 ते 3 साठी सूचना। उतारा वाचून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा। उतारा अशा प्रकारचा आहे आणि या उतार्यावर 3 प्रश्न विचारलेत त्यांनी। खेडीपाडी आनंदात होती, भीमा, पूर्णा, तापी, कृष्णा सुप्रसन्न वाहत होत्या। सह्याद्री व सातपुडा निवांत पहुडले होते। प्रत्येक घरात नंदादीप प्रशांत तेवत होते। अंगणामधील तुळशी वृंदावने मंजिऱ्यांनी डवरून डोलत होती। ओसऱ्यावरील झोपाळे मुली बाळांनी गजबजून ओव्या गात होते। दुष्काळ ठाऊकच नव्हता। गोठ्यात गाई वासरांची दाटी होती। सांज सकाळ तुळशीपाशी दिवे लागत होते। गोग्रास घातल्याशिवाय गृहिणी जेवत नव्हत्या। कुणाचीही लक्ष्मी सोन्या मोत्या वाचून रीती नव्हती। पोरेबाळे लेकीसुना शेते भाते, गुरेवासरे पशुपक्षी आनंदात होते। झाडे झुडपेसुद्धा महाराष्ट्रावर लक्ष्मी प्रसन्न होती। तर मित्रांनो, हा होता उतारा आणि यावर आधारित 3 प्रश्न अशा प्रकारचे आहेत। पहिला प्रश्न, खेडीपाडी आनंदात होती हे कोणत्या गोष्टीतून कळते? पर्याय क्रमांक अ, नद्या सुप्रसन्न वाहत होत्या। ब, दुष्काळ ठाऊकच नव्हता। क, गोठ्यात गाई वासरांची दाटी होती। ड, महाराष्ट्रावर लक्ष्मी प्रसन्न होती। आणि याचे पुढे पर्याय 1 नंबर फक्त अ बरोबर, 2 फक्त ब व क बरोबर, 3 फक्त अ ब क ड बरोबर आणि 4 फक्त ड बरोबर। तर प्रश्न क्रमांक 1चं अचूक योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। मी पुनश्च एकदा सांगू इच्छितो, प्रश्न क्रमांक 1चे अचूक उत्तर पर्याय क्रमांक 3। दुसरा प्रश्न, उतार्यात किती जोड शब्द आले आहेत? तर बघा मित्रांनो, उतार्यात किती जोड शब्द आले आहेत? पर्याय क्रमांक 1 10, 2 12, 3 11, 4 9। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 12 शब्द हे उतार्यामध्ये जोड शब्द आलेले आहेत। आणि ती जोड शब्द कोणकोणती आहेत? बघा, जोड शब्द म्हणजे 2 शब्दांच्या एकत्रीकरणातून जो शब्द बनतो त्याला जोड शब्द म्हणतात। जोड शब्द ही संकल्पना वेगळी मित्रांनो आणि जोडाक्षर ही संकल्पना वेगळी। जोडाक्षरामध्ये 2 अक्षर एकत्र येतात। व्यंजन अधिक स्वर बरोबर मिळून अक्षर बनतं। 2 अक्षरे एकत्र आल्याच्या नंतर जोडाक्षर बनतं, तर 2 शब्द एकत्र आल्याच्या नंतर जोड शब्द बनतो। तर यामध्ये बघा जोड शब्द कोणकोणते आहेत मी सांगतो तुम्हाला। तर बघा, खेडोपाडी 1, नंदादीप 2, तुळशी वृंदावने 3, मुलाबाळांनी 4, गाई वासरांनी 5, सांज सकाळ 6, सोन्या मोत्या 7,
पोरे बाळे 8, लेकी सुना 9, शेते भाते 10, गुरे वासरे 11 आणि पशुपक्षी 12 असे 12 जोड शब्द या प्रस्तुत उतार्यामध्ये आलेले आहेत मित्रांनो. जोडाक्षर ही संकल्पना वेगळी आणि जोड शब्द ही वेगळी, त्यामुळं प्रस्तुत उतार्यामध्ये एकूण जोड शब्द जे आहे त्यांची संख्या आहे 12. म्हणून प्रश्न क्रमांक 2 चे अचूक उत्तर आहे, योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 2चं उत्तर असेल 2. पुढे पाहूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 3, गोग्रास या शब्दाचा खालीलपैकी अर्थ कोणता? तर मित्रांनो याचं पर्याय असे: 1 नंबर गाय गवत खाते, 2 गाय गवताचा घास घेते, 3 गाईला गोमाता म्हणतात, 4 गाईला घातलेला घास. तर बघा, गोग्रास हा जो शब्द आहे मुळामध्ये तो तत्सम शब्द आहे. तत्सम सम म्हणजे सारखा. जे शब्द संस्कृत भाषेच्या माध्यमातून मराठीमध्ये आलेले आहेत त्यांना तत्सम शब्द म्हणायचं. आणि गोग्रास या तत्सम शब्दाचा अर्थ आहे गाईला घातलेला घास म्हणजेच गोग्रास. प्रश्न क्रमांक 3 चे अचूक उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. अशा प्रकारे पहिले 3 प्रश्न हे उतार्यावर आधारित होते. प्रश्न क्रमांक 4 ते 6 साठी सूचना: खालील कविता वाचून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे पर्यायातून निवडावयाची आहेत. आता प्रश्न 4 ते 6 पर्यंत जे आहेत हे प्रश्न पद्यरचनेवर आहेत, कवितेवर आधारित आहेत. आणि प्रस्तुत कविता ही इयत्ता 6वी मधली आहे, गवत फुलारे. ही 3रीच कविता आहे 6वीच्या पुस्तकामध्ये, 3ऱ्या नंबरचीच. आणि 5वी स्कॉलरशिपला ही 6वीची कविता या ठिकाणी टाकली परीक्षा परिषद पुणे यांनी. तर पाहूया मित्रांनो ही कविता. रंग रंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला, असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा लळा. मित्रासंगे माळावरती पतंग उडवीत फिरताना, तुला पाहिले गवतावरती झुलता झुलता हसताना. विसरून गेलो पतंग नभीचा, विसरून गेलो मित्राला, पाहून तुझला हरखून गेलो अशा तुझ्या रे रंग कळा. हिरवी नाजूक रेशीम पाती 2 बाजूला सळसळती, नीळ निळुळी एक पाकळी पराग पिवळे झगमगती. तळी पुन्हा अण गोजीरवाणी लाल पाकळी खुलती रे. उन्हामध्ये हे रंग पाहता भान हरपुनी गेले रे. वारा घेऊन रूप सानुले खेळ खेळतो झोपाळा, रात्र ही इवली होऊन म्हणते अंगाईचे गीत तुला. मलाही वाटे लहान होऊन तुझ्याहूनही लहान रे, तुझ्या संगती सदा राहावे विसरुनी शाळा घर सारे. अशा प्रकारची ही कविता होती मित्रांनो. आणि या कवितेवर आधारित प्रश्न क्रमांक 4. या कवितेत कुणाचे वर्णन केले आहे? नंबर 1 पर्याय नंबर 1 मित्रासंग खेळण्याचे, 2 गवत फुलाचे, 3 गवताचे, 4 वारा आणि झोपाळा याचे. तर याचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 गवत फुलाचे वर्णन केलेले आहे. पुढे पाहूया मित्रांनो प्रश्न क्रमांक 5. कवितेत आलेल्या विशेषण आणि नाम यांची बरोबर जोडी कोणती? पर्याय क्रमांक 1 लाल पाकळी, 2 निळे पराग, 3 इवली पाती, 4 काळी रात्र. तर याचं योग्य उत्तर असेल विशेषण आणि नामची योग्य जोडी असेल लाल पाकळी. पाकळी हे असेल नाम, विशेष्य पाकळी आहे पण कशी आहे? लाल आहे. लाल हे विशेषण असेल आणि विशेषणामध्ये हे गुणविशेषणाचा प्रकार असेल. म्हणून प्रश्न क्रमांक 5 चे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. मित्रांनो तुम्हाला माझा थोडा आवाज आज स्पष्ट येत नसेल, माझी तब्येत ठीक नसल्यामुळे आवाज अशा रीतीचा येत आहे. प्रश्न क्रमांक 6. खालीलपैकी चुकीचे विधान कोणते? पर्याय क्रमांक 1 गवत फुला तुला पाहून मी हरखून गेलो, 2 तुझे रंग पाहताना भान हरपून गेले, 3 शाळा घर विसरून तुझ्याबरोबर नेहमी राहावे, 4 मी तुला अंगाईचे गीत गावे. तर याचं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक 6 खालीलपैकी चुकीचे विधान कोणते? याचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 मी तुला अंगाईचे गीत गावे हे चुकीचं आहे. प्रश्न क्रमांक 7 खालील वाक्यांमध्ये एकूण किती सर्वनामे आली आहेत? वाक्य असं: ती त्याला म्हणाली स्वल्पविराम, दुहेरी अवतरणचिन्ह, मी तुला त्या घराजवळून येताना पाहिले म्हणून आम्ही थांबलो, दुहेरी अवतरणचिन्ह पूर्ण, पूर्णविराम. पर्याय
क्रमांक 1 5 2 6 3 4 4 7. तर या ठिकाणी याचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 6 सर्वनामे आलेली आहेत. ती कोणकोणती बघा. ती, त्याला, मी, तुला, त्या हे झालीत 5 आणि आम्ही हे 6वं सर्वनाम असेल. प्रश्न क्रमांक 8 वचनानुसार गटाशी जुळणारे पद पर्यायातून निवडा. घडा, सडा, खडा आणि टिंबटिंब. पर्याय 1 घोडा, 2 कडे, 3 झाडा, 4 माड. याचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 घोडा. वचनानुसार आपल्याला ओळखायचं होतं. तर बघा घडा, सडा, खडा हे सगळे आकारांत एकवचनी आहेत आणि त्याच प्रकारे घोडा हे सुद्धा आकारांत एकवचनी आहे. म्हणून योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक 8चे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 घोडा. प्रश्न क्रमांक 9 खालीलपैकी भविष्यकाळी वाक्य कोणते. 1 नंबर पर्याय 1 मधुरा पाणी पिते, 2 माझे जेवण झाले, 3 मी चांगले भाषण करेन, 4 तो गावाला गेला होता. तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 मी चांगले भाषण करेन. प्रश्न क्रमांक 10 योग्य विधेय वापरून वाक्य पूर्ण करा. आता विधेय म्हणजे क्रियापद. क्रियापद वापरून तुम्हाला वाक्य कंप्लीट करायचं होतं, यामध्ये पूर्ण करायचं होतं. पर्याय 1 अक्षर सुंदर आहे, जयश्रीने पुढे टिंबटिंब. 1 नंबर पर्याय अक्षर सुंदर आहे, 2 मैदानावर गेली, 3 इकडे ये, 4 छान कविता केली. तर योग्य उत्तर असेल जयश्रीने छान कविता केली. म्हणून 10चं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 हे असेल मित्रांनो. पुढे पाहूया प्रश्न क्रमांक 11 पुढील पर्यायातून शुद्ध शब्द ओळखा. पर्याय क्रमांक 1 प्रार्थना, 2 प्रार्थना, 3 प्रार्थना, 4 प्रार्थना. तर या ठिकाणी योग्य उत्तर असेल प्रार्थना हा जो शुद्ध शब्द आहे तो पर्याय क्रमांक 1 हा असेल. प्रार्थनामध्ये येणारा जो न आहे तो नळाचा न वापरलेला असतो मित्रांनो. म्हणून प्रश्न क्रमांक 11चे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12 ते 14साठी सूचना. खालील संवाद वाचून विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे पर्यायातून निवडावयाची आहेत. तर संवाद दिलेला आहे आणि त्यावर तुम्हाला 12 ते 14पर्यंतचे 3 प्रश्न सोडवावयाचे आहेत. तर संवाद असा आहे. मामा मामीला सांग पुढच्या महिन्यात 5 किंवा 6 तारखेला तुमच्याकडे येतोय. कुणाचा फोन होता ग गीता. आई दीप्तीचा फोन होता. आत्या दीपू दीप्ती सगळेच पुढच्या महिन्यात गावी येणार आहेत. अगं पुढच्या महिन्यात म्हणजे नक्की किती तारखेला येणार आहेत. अरे तारीखच विसरले ग मी. अगं लक्षात राहत नसेल तर लिहून ठेवावं. हो बाबा लिहून ठेवलंय, हे बघा 5 किंवा 6 तारखेला. बघा बरं झालं ना लिहिलंच ते. म्हणजे 12 ते 14पर्यंतसाठी प्रश्नासाठी या ठिकाणी संवाद होता. तर त्या संवादावर तुम्हाला प्रश्न सोडवायची होती. तर प्रश्न क्रमांक 12 वरील संवादात किती व्यक्तींचा उल्लेख आहे. तर याचं योग्य उत्तर असेल 6 व्यक्तींचा यामध्ये समावेश आहे मित्रांनो. वरील संवादामध्ये ते 6 व्यक्ती बघा कोणकोणते. नंबर 1 गीता, 2 आई, 3 बाबा, 4 दीप्ती, 5 आत्या आणि 6 दीपू. हे 6 व्यक्तीमध्ये अशा प्रकारचा हा संवाद आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 12चे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13 अरे तारीख विसरलेच ग मी असे गीता कोणाला म्हणाली. नंबर 1 बाबा, 2 आई, 3 आत्या, 4 दीप्ती. तर या ठिकाणी 13चं योग्य उत्तर असेल बाबा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 14 आत्या दीप्ती आणि दीपू गावाला केव्हा जाणार आहेत. पर्याय क्रमांक 1 5 तारखेला, 2 6 तारखेला, 3 पुढच्या महिन्यात, 4 पुढच्या महिन्यात, 5-6 तारखेला. तर प्रश्न क्रमांक 14चे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 पुढच्या महिन्यात 5 किंवा 6 तारखेला. पुढे पाहूया मित्रांनो प्रश्न क्रमांक 15 चौकटीत दिलेल्या अक्षरापासून तयार होणाऱ्या म्हणीतील 5व्या 6व्या व 7व्या क्रमांकाची अक्षरे घेऊन शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता. तर म्हणजे या ठिकाणी एक यामध्ये तुम्हाला प्रामुख्याने जे आहे ती म्हण दिली होती त्याचा क्रम लावायचा होता आणि त्याच्यातलं 5वं 6वं 7वं अक्षर घेऊन
त्याच्या विरुद्धार्थी शब्द बनवायचा होता. तर ती म्हण अशी आहे, उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग. आणि यामध्ये 5, 6, 7वे शब्द जो आहे तो म्हणजे नवरा असा शब्द होतो आणि त्याच्या विरुद्धार्थी शब्द म्हणजे नवरी. म्हणून प्रश्न क्रमांक 15चे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 नवरी. प्रश्न क्रमांक 16, खालील वाक्य 4 भागात विभागले आहे, त्यातील चुकीचा भाग ओळखा. मडक्याची थप्पी लावली होती. तर या ठिकाणी पर्याय बघा त्याचे, 1 नंबर मडक्याची, 2 लावली, 3 थप्पी, 4 होती. तर यामध्ये चुकीचा भाग जो आहे तो म्हणजे थप्पी हे चुकीचा भाग आहे. तर बघा पोत्यांची थप्पी असते मित्रांनो, तर मडक्याची उतरंड असते. आपण ग्रामीण भागामध्ये प्रामुख्याने बघतो. हे समूहदर्शक शब्दाचा त्यांनी गट दिलेला होता आणि याच्यातला चुकीचा भाग जो आहे तो थप्पी हा चुकीचा आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 16चं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. त्यानंतर प्रश्न क्रमांक 17, मेज हा कोणत्या इंग्रजी शब्दाला पर्यायी शब्द आहे? तर 1 रेडिओ, 2 वेब, 3 फोन, 4 टेबल. तर मेज हा जो इंग्रजी भाषेतला शब्द आहे त्याचा पर्यायी शब्द आहे टेबल. मेज म्हणजेच टेबल मित्रांनो. म्हणून 17चं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा समानार्थी नसलेला अचूक शब्द कोणता? सर्वांनी पाण्याची बचत करावी. पाण्याची याला अधोरेखित केलेला आहे आणि समानार्थी नसलेला अचूक शब्द कोणता आहे आता? तर 1 निर्मळ, 2 जीवन, 3 सलील, 4 जल. तर जीवन, सलील, जल म्हणजे पाणीच मित्रांनो. निर्मळ हे या ठिकाणी येणार नाही. निर्मळ म्हणजे स्वच्छ असा समानार्थी शब्द होतो. म्हणून 18चं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 19, पुढीलपैकी अलंकारिक शब्द आपल्याला ओळखायचा आहे. अलंकारिक शब्द म्हणतोय. पर्याय असे, अ अक्षरशत्रू, ब अनासक्त, क देशभक्त, 4 ड अरण्यपंडित. तर याचे पर्याय फक्त अ, फक्त ड, फक्त अ आणि ड, फक्त ब आणि क. बघा या ठिकाणी अलंकारिक शब्द आहेत अक्षरशत्रू आणि अरण्यपंडित. ज्याला लिहिता वाचता येत नाही तो म्हणजे अक्षरशत्रू आणि अरण्यपंडित म्हणजे मूर्ख मनुष्य. म्हणून अलंकारिक शब्दाचं योग्य उत्तर असेल या ठिकाणी अ आणि ड. अर्थात प्रश्न क्रमांक 19चे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 फक्त अ आणि ड बरोबर हे उत्तर असेल. पुढे पाहूया प्रश्न क्रमांक 20, तिठा हा शब्द कोणत्या शब्दसमूहाबद्दल आला आहे तो पर्यायातून निवडा. 1 नंबर 4 रस्ते जेथे एकत्र येतात. दुसरा पर्याय 3 रस्ते जेथे एकत्र मिळतात. तिसरा पर्याय घाटातील रस्ता. चौथा पुलावरून जाणारा रस्ता. तर बघा मित्रांनो, शब्दसमूहाबद्दल एक शब्द विचारलेला आहे. तिठा म्हणजे 3 रस्ते जेथे एकत्र मिळतात. म्हणून प्रश्न क्रमांक 20चे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 हे असेल. प्रश्न क्रमांक 21, गटात न बसणारा शब्द शोधा. नंबर 1 झाडे वेली, 2 झाडे झुडपे, 3 झाडावर, 4 झाड झाडोरा. तर या ठिकाणी योग्य उत्तर असेल गटात न बसणारा शब्द झाडावर. झाडांवर हे जे आहे वर इथे शब्दयोगी अव्यय आहे, तर बाकी सगळे जे आहे ते जोड शब्द आहेत मित्रांनो. प्रश्न क्रमांक 22, पुढील पिल्लूदर्शक शब्दाची चुकीची जोडी ओळखायची आहे. पिल्लूदर्शक शब्दाची चुकीची जोडी ओळखायची आहे. पर्याय 1 शेळीचे करडू, 2 म्हैस कोकरू, 3 घोडा शिंगरू, 4 हरिणी पाडस. तर या ठिकाणी चुकीची जोडी आहे म्हैस कोकरू. हे चुकीचं आहे मित्रांनो. शेळीच्या पिलाला करडू म्हणतात, घोड्याच्या पिलाला शिंगरू म्हणतात, हरिणीच्या पिलाला पाडस म्हणतात. तर म्हशीचं जे काही पिल्लू आहे जर तो पुल्लिंगी असेल तर त्याला पारडू म्हणतात आणि स्त्रीलिंगी जर असेल तर त्याला पारडी असे म्हणतात. म्हणून प्रश्न क्रमांक 22चं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 हे. प्रश्न क्रमांक 23, दिलेली अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द बनवा.
व त्या शब्दातील पहिल्या 3 अक्षरापासून बनलेल्या शब्दाचा अर्थ ओळखायचा आहे. म्हणजे आपल्याला काही इथे अक्षरे दिलेली आहे, त्यांचा क्रम लावून एक अर्थपूर्ण शब्द जे आहे ते बनवायचं आहे मित्रांनो. आणि त्यातली 3 अक्षरापासून पहिल्या 3 अक्षरापासून बनलेल्या शब्दाचा अर्थ ओळखायचा आहे. तर शब्द अशी आहेत, ती अक्षरं अशी आहेत भ अ व ती थी न म्हणजे अतिथी भवन असा तो शब्द होईल. आणि पहिली 3 अक्षरे घेतली तर ती अतिथी असे असेल. आणि त्याचा समानार्थी जो काही शब्द असेल अतिथी म्हणजे या ठिकाणी पाहुणा असा होईल. म्हणून प्रश्न क्रमांक 23चं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 हा असेल. प्रश्न क्रमांक 24 स्वच्छ, स्वागत, स्वार्थ, स्वप्न, स्वरा हे शब्द वर्णानुक्रमे लावल्यास मध्यभागी कोणता शब्द येईल? तर पर्याय क्रमांक 1 स्वच्छ, 2 स्वरा, 3 स्वप्न, 4 स्वीकार. तर या ठिकाणी वर्णानुक्रम लावायचा म्हणजे आपल्याला वर्णमालेचा हा क्वेश्चन आहे आणि याचा आकार विल्यक्रम आपल्याला लावायचा आहे मित्रांनो. तर वर्णानुक्रम जर लावला स्वच्छ, स्वरा, स्वप्न, स्वीकार याचा जर या ठिकाणी लावला तर या ठिकाणी पहिला जो काही क्रम असेल शब्दांचा मी लावतो बघा. पहिला शब्द येईल स्वच्छ, स्वप्न, स्वरा, स्वरा आणि त्यानंतर जो असेल ते म्हणजे स्वीकार आणि शेवटी स्वार्थ येईल. आणि याच्यामध्ये मध्यभागी वर्णानुक्रम लावल्यास मध्यभागी कोणता शब्द येईल तर स्वरा हा शब्द येईल. म्हणून 24चं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. आणि शेवटचा प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक 25 पुढीलपैकी अचूक जोडीचा पर्याय क्रमांक निवडायचा आहे. दिनविशेषावर आधारित हा प्रश्न आहे मित्रांनो. शिक्षण दिन 11 नोव्हेंबर, बालिका दिन 14 नोव्हेंबर, हुतात्मा दिन 2 ऑक्टोबर, विज्ञान दिन 29 फेब्रुवारी. पुढीलपैकी अचूक जोडीचा पर्याय निवडायचा आहे आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 शिक्षण दिन 11 नोव्हेंबर. हे योग्य उत्तर आहे मित्रांनो. कारण इथं शिक्षक दिन विचारलं नाही. जर शिक्षक दिन विचारलं असतं तर ते 5 सप्टेंबर झालं असतं. पण इथं त्यांनी शिक्षण दिन विचारला आणि शिक्षण दिन हा 11 नोव्हेंबर मौलाना अबुल कलाम आझाद यांची आपण जयंती ही आपण शिक्षण दिन म्हणून काय करतो साजरी करतो ती 11 नोव्हेंबरला. म्हणून प्रश्न क्रमांक 25 पुढीलपैकी अचूक जोडीचा पर्याय क्रमांक जो आहे अचूक जोडी ओळखायची आहे. म्हणजे बरोबर जोडी, योग्य जोडी, सत्य जोडी ओळखायची आहे आणि ती जोडी आहे पर्याय क्रमांक 1 शिक्षण दिन 11 नोव्हेंबर. बाकीच्या जोड्या चुकीच्या आहेत त्या कशा ते आपण पाहूया. बघा बालिका दिन हा 14 नोव्हेंबरला नसतो. बालिका दिन हा सावित्रीबाई फुले यांची जयंती 3 जानेवारी याला असते. हुतात्मा दिन 2 ऑक्टोबर नसतो. तर हुतात्मा दिन ज्या दिवशी महात्मा गांधी यांची हत्या करण्यात आली 30 जानेवारीला तो म्हणजे हुतात्मा दिन. विज्ञान दिन 29 फेब्रुवारी हे सुद्धा चुकीचं आहे. विज्ञान दिन हा 28 फेब्रुवारीला असतो. डॉक्टर CV रमन यांना नोबेल पारितोषिक मिळालं होतं म्हणून 28 फेब्रुवारी हा जो दिन आहे तो आपण विज्ञान दिन सायन्स डे म्हणून साजरा करतो. म्हणून मित्रांनो प्रश्न क्रमांक 25चं अचूक आणि योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 शिक्षण दिन 11 नोव्हेंबर. मित्रांनो आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हा निश्चितरित्या आम्हाला कळवा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर मित्रांनो आपले जे कोणी मित्रपरिवार असेल जिल्हा निवड समितीला असे सरळ आपल्याला प्रश्न असतात आणि एकदम दर्जेदार परीक्षा परिषद पुणे यांनी ही 5वी स्कॉलरशिपचा हा पेपर होता मित्रांनो. फक्त 5वी स्कॉलरशिपचा हा पेपर होता. अतिशय उत्कृष्ट आणि दर्जेदार परीक्षा परिषद पुणे यांनी हा पेपर जो आहे तो सेटअप केलेला आहे. आणि सर्वांनी या प्रश्नपत्रिका कशी वाटली तुम्हाला हे पण कळवा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करायला शेअर करायला काहीही कसर सोडू नका. मित्रांनो जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अद्याप जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनल त्वरित सबस्क्राईब करून घ्या. भेटूया संध्याकाळी इयत्ता 8वी स्कॉलरशिप पेपर क्रमांक 1ची उत्तर तालिका घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद. थँक्यू.